म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला. कुठला तो आज काय पिक्चर आहे, त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची. ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोलतील, तुला कितना चाहते हो, नाही दुगना करना चाहते हो, नाही ठीक आहे आप तिगना कर दो, तिप्पट करा. सगळे आजूबाजूला असतात तिप्पट काय लोक रस्त्यावर उतरतील. आपण राजेश खन्ना मुख्यमंत्री असं उतरते तो लोक रस्ते पे उतरेंगे, आंदोलन करेंगे, तोडफोड होईल, लोक माझ्याकडे येतील, मग मी हॉटेलवाल्याला बोलवेन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा. त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं. या पद्धतीने तुम्ही सरकार चालवत. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक मी बोलत होतो की होऊनच द्या. मुंबई महापालिका सुद्धा कशी गहाण टाकलेली आहे. एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःकडे स्वतःवर त्याचं श्रेय घेतात. बीडीडी आम्ही केली, बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं, सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे आणि त्याच्याबरोबर तिथे आव्हानाने मेहनत केलेली आहे. मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला. अरे लोक माहिती आहे लोकांना स्वप्न कोणाचं आणि पूर्ण कोणी केलं. आणि आज सुरताने एक गोष्ट केली, ती गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता की मुंबई ही न झोपणारं शहर आहे. दिवसाच्या ऑफिसमध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची नाही सोय असते, तर रात्री काम करणाऱ्यांची का असू नये. तेव्हा भाजपवाल्यांनी जो काही त्यांचा नाच केला होता, संस्कृती नाईट लाईफ नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मामावला जाऊन नाईट लाईफ बोलले तसं नाईट लाईफ नाही. कळलं ना? हा हे मकावला जाऊन नाईट लाईफ बोलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधा सुचिता. आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले. रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो. उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा. जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढण्याची आमची मागणी आहे. पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुष्ट तुमच्याकडे घ्यायची. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या खर्चामध्ये खड्ड्यामध्ये टाकलेली आहे. सहन करायचं, बघत बसायचं. आणि एक निवडणूक घेऊ शकेल असं मला वाटत नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आणि या 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी जनतेसमोर येईल. आम्ही आणणार व्हाईट पेपर पहिला काय त्याच्यावर व्हाईट पेपर आहे. बोलण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत, मला हरकत नाहीये, पण मी तरी किती वेळ भेटणार. हा सैनिक, हा शिवसैनिक, हा खरा शिवसैनिक. राहू द्या, तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी मला थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे. काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय राहणार. आणि आता कोण बोललो नाही, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा हात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. आणि मराठीवरती हिंदीची सक्ती या जाहीरपणाने परत सांगतोय. आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला. मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं, बंगाली लोकांना बंगाल मिळालं, कानडी लोकांना कर्नाटक मिळालं, तमिळ सगळंच मिळालं, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल.
तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं, राज्याची राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती, ती मुंबई. मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या कंटेंट बोलले जात आहेत. दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का? त्या सगळ्या मराठी द्वेष्टांना सांगतोय की तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा, हिंमत असेल तर हात बघा, हात जागेवर ठेवणार. आमचं कोणाशी भांडण नाहीये. काय किती आतापर्यंत मारामारी झाल्या, आमच्या अंगावर येऊ नका. जे शिवसेना प्रमुखांनी शिकवले, एक कोणाच्या अंगावर जायचं नाही, पण कोणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो. आम्हाला कोणाचं पुढे काढायचं नाहीये. पण विशेषतः मी दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज विचारलं होतं की हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका. तुमच्या सगळ्या लोकांचे फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही. एक काहीतरी मोदीजींना विचारा, मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करताय या दिशेने जायचे स्वतः आहे. आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा की ती पटेंगे तो कटेंगे कधी करायचं, राजधानी बांधायची. एका राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी म्हणजे मी पूर्वी बोललो, या दसरा मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व. आणि 2-3 वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्या राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा 22-23 वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला रात्री, त्याचा पाठलाग करून त्या बोगस तथाकथित गोरक्षकांना भरभर गोळ्या घालून मारला. त्याने शिक्षा झाली की कोणालाच माहिती नाही. पण तुम्ही माणसं मारताय संशयावर. गोमांसाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमांस जाऊन खायचं, ही कुठली पद्धत आहे तुमची? जे नॉर्थ ईस्ट आहे, जे किरण रिजिजू आहेत, त्यांनी सुद्धा सांगितले, तिथले त्यांच्या परिषदेने सांगितले की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमांस खातात. मग ते तुमच्या पक्षाच्या कशाशी त्यांना लाल करून करतात. त्याच्यामुळे एकदा काहीतरी व्याख्या ठरवा, चौकट ठरवा. पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोम हे आता सोडा. मी भाजपला प्रेमाने सांगतोय, प्रत्येक वेळेला आग पाखड करण्याची गरज आहे असा भाग नाही. एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करा. हा आता सगळं चिखल केलेला तो चिखल करू नका. आणि संधी फार मोठी आहे, ही कोणाला मिळत नाही अशी संधी. आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले कार्टून मला आठवते. कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लागली होती, अनेक जण तुरुंगात गेले होते. काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधींनी पत्र सुद्धा लिहिली होती की आता आम्ही तसं करणार नाही. आमची पूर्ण संघटना की तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू. हे कोण म्हणाले? जर का सैन्य लोकांना विचारले तर पुस्तक आहे माहिती, ते पत्र पण आहे माहिती. आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता. आम्हाला लोकशाही नकोय, लोकशाही पाहिजे, जनता पक्ष पाहिजे. जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र केलं होतं. मोरारजी देसाई गुजरातमध्ये जन्मलेले, त्यांना पंतप्रधान केलं. आणि 2.5 वर्ष सरकार पोहोचले तेव्हा बाळासाहेबांनी इतिहास स्मारक कार्टून काढले, ते पटकन पुस्तकात आहे. मोरारजी देसाई असे उतार लागले आणि एक महिला त्याच्यावर लोकशाही आणि वरती परतीचा प्रवास. कारण ती लोकशाही तिला घरून तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई तिला अंधाऱ्या खाईमध्ये घेऊन चालले, लोकशाही खाई घेऊन चाललेले. आणि तेच व्हायचे तेच झाले. एकड वृत्तीमुळे जे घडायचे नव्हते तेच परत घडले. मोरारजी पुन्हा लोकशाहीला अंधाऱ्या खाईत घेऊन चालले, ते चित्र मला चालले. आणि त्या सगळ्या अंधाऱ्या खाईमध्ये जायचं नसेल तर आपल्या शिवसेनेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जाऊ.
प्रश्न विचारावे लागतील. जसं मोदींनी 2014 साली केलं होतं चाय पे चर्चा, पहिले तिथूनच सुरू करा. 14 साली चहाची किंमत काय होती, आज चहाची किंमत काय, पहिली सुरुवात तिथूनच करा. चाय पे चर्चा. दूध टाकल्यानंतर जीएसटी वाढतोय, साखर टाकल्यानंतर वाढतोय, पाणी काढलं की कमी होतोय, तिथून सुरू करा. आणि प्रत्येक टपरीवरती बसून भ्रष्टाचाराची चर्चा सुरू करा. भ्रष्टाचार यांनी केलेला भ्रष्टाचार. आणि आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती लवकर करा. शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टर लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभरात आंदोलन करू. मराठवाड्यामध्ये आम्ही लवकरात लवकर जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा लावायचा. कसे देते नाही, शेतकऱ्याचा हक्क आहे. आणि आंदोलन झालं पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं. आणि मी तर म्हणेन कार्यक्रम काय आहे, या जागेत तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे, हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं, हाच एक आपल्या प्रयत्न. आज तुम्ही सगळेजण इकडे आलात, लांबून आलेला आहात, बाहेर गावातून आलेला आहात. सांभाळून जा, सुखरूप जा. आणि हातामधला भगवा, हा भगवा हाच पाहिजे. याच्यावरती निशाणी आपली, निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा, पण भगवा हा शिवरायाचा भगवा. हा भगवा डोलाने कडकड लोकांना वाटलं पाहिजे, अरे माझा रक्षण करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. भगवी शाल पांघरलेला लाडू होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. बस